नमस्कार, मी अंकिता थुल आणि आपण पाहत आहात तहलका वर्धा। वर्धा जिल्हा प्रशासनाच्या सभागृहात आज एक आनंदाचा क्षण पाहायला मिळाला। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात पालकमंत्री डॉक्टर भोयर यांच्या हस्ते 94 उमेदवारांना शासकीय नियुक्तीचे आदेश देण्यात आले। यामध्ये 55 उमेदवारांना अनुकंप तत्वावर तर 39 उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड मिळाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यभरात 10,309 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली असून त्यापैकी 5,187 नियुक्त्या अनुकंप तत्वावर झालेल्या आहेत। मुंबई येथून झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रसारण वर्धा येथे करण्यात आले। पालकमंत्री म्हणाले की पूर्वी अनुकंप नियुक्ती प्रक्रिया अत्यंत किचकट होती, परंतु शासनाने केलेल्या धोरणात्मक बदलांमुळे आज हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे। वर्धा सारख्या छोट्या जिल्ह्यातील युवकांनाही शासन सेवेत संधी उपलब्ध होत आहे। कार्यक्रमास जिल्हाधिकारी वानमथी सी, पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताडे आणि तहसीलदार अनिकेत सोनावणे उपस्थित होते। जिल्हाधिकारी वानमथी सी यांनी सांगितले की नव्या धोरणामुळे कुटुंबाचे संकट कमी होण्यास मदत होत आहे। तर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी नव्या उमेदवारांना जनतेच्या कल्याणासाठी कार्य करण्याचे आवाहन केले। तहलका वर्धा, धन्यवाद।